नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण आखाड स्पेशल चवीला भन्नाट लागणारी अशी घरच्या घरी आणि मोजक्या साहित्यात कशी बनवता येईल अशी चिकन बिर्याणी बघणार आहोत। ही चिकन बिर्याणी एकदम अशी मोकळी मोकळी होते। तर बघू शकतात बिर्याणीचा भात आहे किंवा राईस आहे तो एकदम मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये आणि चवीला खूप अशी टेस्टी ही बिर्याणी तयार होते। एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे, तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। बघा मंडळी, इथं मस्तपैकी आपलं व्यवस्थित चिकन आहे ते शिजलेला आहे आणि भात पण एकदम मोकळा मोकळा झालेला, चवीला खूप असा टेस्टी ही बिर्याणी तयार होते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर 100% तुमची तारीफ होणार आणि तुम्ही परत परत अशी बिर्याणी करून खाल। बाहेरची बिर्याणी खाणं तुम्ही नक्कीच विसरून जाल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। मंडळी, इथं मी ग्लासाच्या मापाने घेणार आहे तांदूळ। आता इथं मी 1 किलोच्या आसपास तांदूळ घेतलेला आहे। 3 ग्लास भरून मी हा तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तांदूळ आहे, बिर्याणी राईस आहे। तुम्ही दावतचाही घेऊ शकता, पण शक्यतो तुम्ही बिर्याणीसाठी तांदूळ घेत असताना एक तर दावतचा घ्या किंवा बिर्याणीचा चांगल्यात चांगला तांदूळ घ्या, म्हणजे बिर्याणीला एक छान अशी टेस्ट येते आणि चवीला खूप टेस्टी लागते। बघा, हा असा मोठा तांदूळ आहे। तुम्ही आता एवढ्या साईजचा आहे, शिजल्यानंतर त्याची डबल साईज होते। तर हा तांदूळ आहे तो आपण साफ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही नळाखाली धरून 2-3 पाण्यातून धुवून घेऊ शकता। यावरती पावडर वगैरे लावलेली असते, तर 2-3 पाण्यातून स्वच्छ हलके हाताने चोळायचं आहे आणि हा तांदूळ तो धुवून घ्यायचा। मी 3 पाण्यातून धुवून घेतलेला आहे, त्यानंतर पाणी ठेवलं आणि आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हा तांदूळ भिजत ठेवूया। आता इथे एका बाउल मध्ये 15 ते 20 काजू घेतलेले, त्यावरती 2 चमचे ते मगज बीज घालून घेतलं आणि त्यावरती एकदम कडकडीत गरम असं पाणी घालून घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचंय 10 ते 15 मिनिटांसाठी। आता मंडळी, इथं बघू शकता हा बिरिस्ताचा कांदा आहे, हा सुकवून ठेवलेला आहे। तो कशा पद्धतीने बनवलेला आहे तर त्याची रेसिपी संगीता सोमी किचन वरती तुम्हाला पाहता येईल। एकदम सोपी पद्धत आहे आणि हा तुम्ही वर्ष ते 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकता। हा गेल्या वर्षी मी कांदा सुका करून ठेवला होता, तो मी आता यूज करणार आहे। तुम्हाला मी दाखवते की इन्स्टंट करायचा असेल बिरिस्ता तर कसा करायचा आणि तुम्हाला असा करून ठेवायचा असेल तर याची रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येईल। आता इथे मी तुम्हाला दाखवते की असा आपण बिरिस्ता बनवताना किंवा कांदा तळताना खूप वेळ लागतो आणि त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा कांदा करून ठेवा। आता इथे मी 1.25 किलोच्या आसपास कांदे घेतलेले, सोलून धुवून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। कट करत असताना कांदा मोकळा होईल अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। इथं बघू शकता बारीक कट करायचा आणि त्याच्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजे, त्यामुळे साईडचं जी टोकं आहेत दोन्ही ती थोडी जास्त कट करायची, म्हणजे कांद्याच्या लेयर्स आहेत त्या चांगल्या सुट्ट्या होत जातात। अशा पद्धतीने आपण कांदा आहे तो कट करून घेऊया। काय होतं, आपण ओला कांदा ज्या वेळेस तळायला घेतो ना तर त्यावेळेस कमीत कमी 10 ते 12 मिनिटं लागतात तुम्हाला एकदम कांदा ड्राय किंवा बिरिस्ताचा कांदा जसा आपण टाकतो तसा तयार होण्यासाठी। तर त्यासाठी आपण असा कांदा करून ठेवला ना, जो मी आधी दाखवला होता सुका ड्राय करून, तर तो तुम्ही इझिली झटपट तयार करू शकता। चला तर इथं कांदा कट करून झालेला आहे। आता आपण इथं एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेले, पाणी जेवढ्या मोठ्या टोपामध्ये गरम करत ठेवता येईल तेवढ्या टोपामध्ये ठेवायचे। शक्यतो जास्तीत जास्त पाणी ठेवायचं आहे तांदूळ उकडण्यासाठी। आता इथं मी मोठ्या टोपात पाणी ठेवलेलं आहे आणि एकदम कडक करून घेतलेले। आता त्याच्यामध्ये जो तांदूळ घेतला होता तो मी चाळणीवरती काढून घेतला, त्यातील पाणी काढून घेतलं आणि 5 मिनिटांसाठी चाळणीवरती ठेवला होता आणि त्यानंतर आपण हा तांदूळ येतो याच्यामध्ये घालून घ्यायचंय पाण्यामध्ये। पाणी एकदम कडक करायचं आणि मग त्याच्यामध्ये घालायचंय, म्हणजे काय होतं तांदूळ लवकर शिजलाही जातो। आणि सुरुवातीला आपण 15 ते 20 मिनिटं तांदूळ किंवा अर्धा तास भिजत घातल्यामुळे काय होतं, तांदूळ शिजायची लवकर शिजला जातो, मध्ये तांदूळ तुटत नाही आणि झटपट शिजला जातो। तर त्यासाठी तांदूळ येतो अर्धा तास कमीत कमी भिजवून ठेवायचा। आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि एकदम हलक्या हाताने झारीच्या साह्याने हे हलवून घ्यायचे। सारखं सारखं हलवायचं नाही, अधूनमधून 2 ते 3 वेळा हा भात आहे तो हलवून घ्यायचा आहे। तर बघू शकता अर्धा तांदूळ आपला शिजलेला आहे आणि अजूनही तांदूळ खाली आहे। ज्यावेळेस तांदूळ पूर्ण शिजतो ना तो असा वरती यायला लागतो। आता इथं अर्धा तांदूळ शिजलेला आहे, थोडासा हाताने चेक करून बघा, तुम्हाला जाणवेल। आणि तांदळाची जी साईज आहे ती मोठी झालेली आहे। असंच आता आपण हा तांदूळ आहे तो शिजवून घेऊया। फक्त 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही। इथं बघू शकता तांदूळ आपला शिजत आलेला आहे। परत एकदा मी हलवून घेते, खालचा वरती मिक्स झाला ना की जर कुठे तांदूळ शिल्लक राहिला असेल शिजायचा तर तोही शिजला जातो व्यवस्थित सगळ्या बाजूनी। आता एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं, सारखं जर हलवलं तर काय होतं तांदळाचे तुकडे पडायला सुरुवात होतात।
त्यामुळे आपण एकदम हलक्या झाऱ्याच्या साह्याने हलवून घ्यायचे. अजून 1 ते 2 मिनिटं मी हा तांदूळ इथं शिजून घेणार आहे, त्यानंतर आपण काढून घेऊया. आता इथं मी तोपर्यंत 2 मिनिटात टोमॅटो कट करून घेते. आता इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते असेच मोठे मोठे कट करून घ्यायचे. याची मी प्युरी करणार आहे, त्यामुळे मी याच्यातील बिया वगैरे काढत नाही आणि बिया याच्यामध्ये जून नाही आहेत, त्यामुळे मी तशीच घेतलेली. जर जून असेल तर त्यातील बिया काढून मग टोमॅटोची प्युरी करायची. इथं आपला तांदूळ बघा पूर्णपणे शिजलेला आहे, म्हणजे 80%. तर अशा पद्धतीचा झाला एवढा की त्यानंतर आपण चाळणीवरती काढून घ्यायचा आणि एका परातीमध्ये हलकासा असा पसरवून घ्यायचा आहे. चाळणीवरती पूर्ण पाणी काढून घ्यायचं. गॅस मी बंद केलेला आहे. जितकं लवकर होईल तितकं लवकर हा तांदूळ आहे तो पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे पाणी गरम असल्यामुळे काय होतं तांदूळ जास्त आणखी शिजला जातो. आपल्याला बिर्याणीमध्ये तांदूळ आणखी वाफवायचा आहे, त्यामुळे फक्त 80% तांदूळ आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता परातीमध्ये मी हा तांदूळ आहे तो काढून घेते आणि त्यानंतर काय होतं थोडासा हलका त्याला सारखं सारखं हलवत बसायचं नाही ना, त्याचे तुकडे पडतात. थोडेसे फॅन खाली ठेवायचा म्हणजे तो थंड होतो आणि झाऱ्याच्या साह्याने असा हलक्या हाताने पसरवायचा आहे अधूनमधून, म्हणजे तो एकदम मोकळा मोकळा होईल. आता इथं बघू शकता याच्यामध्ये पाणी अजिबात नाही, एकदम मोकळा तांदूळ झालेला आहे. आता इथं मी चिकन घेतलेलं आहे, हे अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन आहे. म्हणजे याच्यामध्ये लेग पीस घेतलेले 3 लेग पीस मी टाकलेले आहेत आणि बाकीचं चिकन घेतलेले तुकडे करून घेतलेले. आता हे दुसरं अर्धा किलो चिकन मी सेपरेट आणलं होतं, म्हणजे एक अंदाज कळेल. तर आता इथं मी त्याच्यातील पावशर चिकन याच्यामध्ये घालणार आहे. म्हणजे 1 किलोला 1 किलो चिकन घेतलं तरी चालू शकतं, परंतु नेहमी मी बिर्याणी बनवत असताना काय होतं, मी 1 किलो राईस घेतला तर त्याला अर्धा किलो चिकन मी यूज करते नेहमी. पण आता मी इथं 1 किलोला 1 किलो चिकन घेतलेलं आहे, इथं बघू शकता. आणि आता आपण याच्यावरती 1 वाटी दही घालून घेणार आहे. दही इथं घालत असताना थोडंसं ड्राय दही घालणार आहे, जास्त पातळवालं दही घालणार नाहीये, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त पाणी असतं. इथे मी 1 वाटी म्हणजे पावशर दही याच्यावरती घालून घेतलेले. त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, धने पावडर 1 चमचा घातलेली, हळद थोडीशी घालून घ्यायची आहे. त्यानंतर कश्मीरी लाल तिखट येते ती 2 चमचे घातलेली आहे. आणि त्यानंतर मी इथं बिर्याणी मसाला घेतलेला, तुम्ही कोणत्याही याचा घेऊ शकता. इथं मी लकीचा घेतलेला आहे आणि ते पूर्ण पॅकेट 15 रुपये वालं होतं, सॉरी, ते मी याच्यामध्ये घालून घेतलं. आलं लसूणची 10 रुपये वाली पेस्ट पूर्ण याच्यावरती घालून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा आणि थोडीशी गरम करून घेतली, पावसामुळे थोडी सॉफ्ट होते. आणि त्यानंतर ती एकदम कुस्करून यावरती घालून घेतली, त्यामुळे बिर्याणी मला चव एक खूप छान अशी येते. आता हे सगळं मिक्स केलं, थोडं मीठ घालायचं राहिलेलं तर ते मीठ घालून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण सगळे मसाले घातलेले, दही घातलेले, तर ते सगळ्या पीसला चांगलं कोटिंग होईल अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. चमच्याने करायला गेलं तर ते व्यवस्थित कोटिंग होत नाही आणि चांगलं मिक्स होत नाही. तर बघा हाताच्या साह्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. आता ते झाकून आपण बाजूला ठेवूया 1 तासासाठी. आता आपलं चिकन मॅरिनेट होतं 1 तास, तोपर्यंत आपण आता बिरिस्ताचा कांदा आणि जो मसाल्यासाठी कांदा लागणार आहे तो तळून घेऊया. आता इथं सुरुवातीला मी बिरिस्ताचा कांदा तळून घेणार आहे. इथं गॅस मीडियम वरती ठेवलेला आहे. सुरुवातीला तेल गरम करून घेतलं आणि हा कांदा मोकळा मोकळा असा करून याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा मंडळी, हा कांदा भाजत असताना 10 ते 12 मिनिटं लागतात एक भाजा भाजण्यासाठी. त्यामुळे एवढा सगळा 1 किलो 1.25 किलो कांदा भाजायला विचार करा, आपला तास, सव्वा तास, 1.5 तास जाणार. तर त्यासाठी तुम्ही तशा पद्धतीचा जर कांदा करून ठेवला बिरिस्ताचा सुकून, तर 5 ते 10 मिनिटात तुम्ही सगळा कांदा आहे तो तळून रिकामे होऊ शकता. आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कांदा आहे तो तळून घेते. खूप वेळ लागतो तळण्यासाठी, परंतु कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घेणं खूप गरजेचं असतं. इथे मी पहिला भाजा काढून घेतलेला, एकदम कुरकुरीत असा बघा कांदा तयार झालेला आहे आणि चवीला पण खूप असा टेस्टी लागतो. जास्त गॅस फास्ट वरती ठेवायचा नाही, मीडियम गॅस वरतीच हा तळून घ्यायचा आहे. इथे बघू शकता परत मी कांदा घालून घेतलेला आहे. आता संपूर्ण शूट करता येत नाही, त्यासाठी मी मधले मधले शॉट दाखवते. आणि अशा पद्धतीने आपण सगळा कांदा आहे तो तळून घेऊया. इथं मी अर्धा कांदा बाजूला काढून घेतलेला आहे आणि अर्धा कांदा मी मसाल्यासाठी वापरणार आहे. आता हा कांदा आपण वरतून सर्विंग साठी करणार आहे. हा कांदा आहे ना बिरिस्त्यासाठी वापरणार आहे आणि हा अर्धा कांदा आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा आता आपण काय करूया, त्यावरती जे काजू आणि मगज बीज घेतलं होतं ते 2 पाण्यातून परत धुवून घ्यायचे आणि मग याच्यावरती घालून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपण मिक्सरला झाकण लावून ते चांगलं फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तसंच फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे टोमॅटो कट करून घेतले ते सगळे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याची छान अशी प्युरी करून घ्यायची. तर बघू शकता एक छान असा मसाला तयार झालेला आहे आणि त्याचा कलरही तुम्ही बघू शकता. आता आपण जो हा कांदा घेतला होता तो एका डब्यात भरून ठेवूया, नाहीतर काय होतं थंडीच्या दिवसांमध्ये नरम पडतो. तर आपण हा एका डब्यामध्ये भरून ठेवूया.
आता इथं मी खडे मसाले घेतलेले, इथं तेजपत्ता घेतलेला आहे, लवंग, दालचिनी, काळी मिरी घेतलेली आहे, त्यावर शहाजिरं घेतलेलं आहे, हिरवी इलायची असते, नंतर मोठी इलायची असते ती घालून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती हा मसाला घालायचा। आता इथं मी ज्या कढईमध्ये कांदा तळला होता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहे ते कमी केलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये हे जे चिकन आपलं आहे ते मी त्याचा मसाला भाजून घेणार आहे। कारण की जे ते तेल असतं ना कांदा भाजलेलं, त्याला ऑलरेडी कांद्याचा वास सुटलेला असतो, त्याच्यामध्ये मुरलेला असतो, त्यामध्ये आपण हा मसाला भाजला की एक छान अशी टेस्ट येते। आता इथे बघू शकता मसाला चांगला आपला भाजत आलेला आहे, तेल सुटलेलं आहे। तर असाच मीडियम ते स्लो गॅसवरती मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजण्यासाठी खूप वेळ जातो, कमीत कमी 15 ते 20 मिनिटं मसाला भाजण्यासाठी जातात। जेवढा चांगला तुम्ही मसाला फ्राय कराल भाजाल तेवढी चांगली बिर्याणीला टेस्ट येते। मेन टेस्ट बिर्याणीची स्थिती राईस आणि मसाल्यावरती असते। तुम्ही जेवढा चांगला मसाला बनवाल आणि जेवढा चांगला तुम्ही राईस वापराल तेवढी छान बिर्याणी तुमची बनली जाते। आता बघा भाजत आलेले याच्यामध्ये मी 4 मिरची घालून घेतलेली, ही कमी तिखट होती म्हणून मी 4 मिरच्या हिरव्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते याच्यावरती घालून घ्यायचं आहे। मसाल्याला काय छान कलर असा आलेला आहे, पूर्ण तेल सुटलेला आहे, म्हणजे मसाला आपला परफेक्ट भाजलेला आहे। इथं हे चिकन बनवत असताना एक काम करायचं आहे की जी आपण कढई वापरणार आहे ती थोडीशी जाड बुडाची घ्यायची, नाही तर काय होतं चिकन मध्ये आपण शक्यतो जास्त पाणी घालणार नाही तर खालून लागण्याची शक्यता असते, त्याला वाफ सुटेपर्यंत आणि आपल्याला सारखं सारखं हलवावं लागतं। तर त्यासाठी जाड बुडाची जर कढई वापरली ना तर आपल्याला जास्त सारखं हलवायला लागत नाही। तर इथे बघू शकता 2-3 वेळा चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे, याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं नाहीये। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्या, आपोआप त्याला पाणी सुटत जातं, जसं तुम्ही झाकण ठेवत जाता तसं त्याला पाणी सुटत जातं। फक्त 2-3 मिनिटांनंतर हलवून घ्यायचे, काय होतं खाली लागलं जातं, मसाला जास्त असतो याच्यामध्ये, काजूची पेस्ट असते त्यामुळे मसाला खाली लागतो। आता बघा आपण परत झाकण ठेवलेलं आहे, परत आपण चांगली त्याला वाफ काढून घेऊया आणि परत 1-2-3 मिनिटांनंतर हलवून घेऊया। आता इथे साईडला काय केलेलं आहे मी, एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। इथं तुपाची फोडणी दिली तरीही तुम्ही चालू शकता। आता ही मी राईस वरती फोडणी घालणार आहे, एक 3 चमचे 4 चमचे तेल घालून घेतलं, त्यावरती जे खडा मसाला आपण सुरुवातीला घातला होता तोच खडा मसाला सगळा घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये तेजपत्ता असेल, दालचिनी असेल, काळी मिरी असेल, लवंग असेल, किंवा हिरवी इलायची असेल, मोठी इलायची असेल, शहाजिरा असेल, ते सगळं घालून घ्यायचं आणि भातावरती घालून मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर शिजताना भातामध्ये म्हणजे मीठ घातलं नसेल तर आता याच्यावरती मीठ भुरभुरून घ्यायचे आणि शिजताना जर घातलं असेल तर आता मीठ घालायची आवश्यकता लागत नाही। आता याच्यावरती मी दुसरा जो भात होता तोही घातला आणि चांगलं तेलामध्ये ते मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे सगळ्या भाताला मसाल्यांचा फ्लेवर चांगला लागला जाईल। इथं तुपाची फोडणी घातली ना तर खूप चवीला खूप छान असा टेस्टी लागतो। आता इथे बघू शकता आपण परत आहे ते चिकन हलवून घेऊया, नाही तर काय होईल की आपण दुसरं काहीतरी करत बसायचं आणि खाली चिकन आहे ते लागलं जातं। आता मी असंच हलवून घेते, संपूर्ण खाली चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढई शक्यतो जाडबुडाची वापरायची आहे। असं वाटलं तुम्हाला चिकन खाली लागतंय तर यावरती एकदम कडक केलेलं पाणी थोडंसं घालत न्यायचं, म्हणजे त्याला छान असं हे सुटलं जाईल। फक्त थोडंसं घालायचं आहे, जास्त याच्यामध्ये पाण्याचा अंश घालायचा नाहीये। आता इथे बघू शकता मी चांगलं मिक्स करून घेतलेले आणि थोडंसं मी पण पाणी घालून घेते कारण की खाली कढईला लागायला सुरुवात झालेली। आता इथे मी कलरचा तांदूळ बनवते, म्हणजे राईस आहे तो शिजलेला, त्याच्यावरती कलर टाकून घेतले आणि त्याचे मिक्स करून घेतले। बघा इथं पाणी थोडंसं घालून घेतलेलं आहे तर छान त्याला पाणी सुटलेलं आहे आणि असंच आत्ताच आपलं चिकन आहे ते 10 मिनिटात शिजत आलेलं आहे। तर बघू शकता अजून 5 मिनिटं मी चिकन आहे ते शिजवून घेणार आहे। आता 5 मिनिटं झालेली आहे, चिकन चांगलं शिजलेले, गॅस बंद केलेला आहे, त्यावरती साखर घालून घेतली आणि मिक्स करून घेतलेला आहे। आता इथं मी एक टोप घेतलेला आहे, इथं मी पितळेचा टोप घेतलेला आहे, त्यावरती कच्च्या बटाट्याच्या स्लाइस करून घेतल्यात आणि त्या अशा खाली लावून घेतलेल्या आहेत। कच्च्या बटाट्याच्या स्लाइस लावल्या ना की काय होतं, त्यावरती तूप थोडंसं साईडनी सोडलं आणि गॅस जो चालू केला होता गरम टोप करण्यासाठी तो बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण बिर्याणीची सेट करून घेऊया, म्हणजे बिर्याणी लावून घेऊया लेयर्स। आता बटाटा खाली लावला की काय होतं, आपला राईस आहे तो खराब होत नाही आणि खालचा जो राईस टोपाला चिटकतो तो कडक होतो आणि मग तो वेस्ट होतो, परत तो अख्ख्या बिर्याणीमध्ये मिक्स होतो आणि मग खाताना तो तोंडामध्ये येतो। तर त्यासाठी शक्यतो खाली बटाट्याच्या स्लाइस लावायच्या कच्च्या आणि त्यानंतर भात लावायचा पांढरा, त्यावरती आपण जो बिरिस्ता घेतला होता म्हणजे कांदा तळून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती जे चिकन घेतलं होतं ते घालून घ्यायचं। चिकनची एक लेअर घालायची, त्याच्यासोबत मसालाही घालून घ्यायचा आहे। मसाला बघू शकता मी थोडासा पातळ ठेवलेला आहे, जास्त एकदम सुक्का केलेला नाही, एकदम ड्राय केलं तर मग बिर्याणी आहे ती एकदम ड्राय बनते। तर इथं थोडंसं लपटपीठ ठेवलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, त्यावरती परत
भाजलेला कांदा घालून घेतला, त्यावरती परत आपण तांदूळ घालून घेतलेला आहे, राईस घालून घेतला, त्यावरती परत आपण कांद्याची लेअर देऊन घ्यायची आहे। हा कांदा घातला ना की चवीला खूप असं टेस्टी लागते बिर्याणी। त्यावरती परत आपण चिकनची लेअर देऊन घेऊया। इथे बघू शकता काय मस्त चिकन दिसतंय ते। एक छान अशी संपूर्ण लेअर देऊन घेतली, परत त्यावरती तळलेला कांदा घालून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती मी आपण जो राईस घेतला होता तोही मी याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। जो आपण पांढरा राईस सुरुवातीला घालायचा आणि त्यानंतर कलरचा जो राईस घेतला होता तो आपण यावरती घालू शकता। तुम्ही आदली जी लेअर पहिली टाकली होती त्याच्या आत पण मी कलरचा तांदूळ घालून घेतला होता, पण तो थोडासा व्हिडिओ स्किप झालाय, तर दोन्ही वेळेस मी कलरचे तांदूळ आहे, राईस आहे तो घालून घेतलेला आहे। असा मिक्स करून घ्यायचा आणि पसरून घ्यायचा, त्यामुळे बिर्याणीला एक छान असा कलर येतो आणि खायला खूप असं बघतानाच खूप असं छान वाटते बिर्याणी। त्यानंतर मी वरती तळलेला कांदा घातलेला आहे, म्हणजे बिरिस्ताचा कांदा घालून घेतलेला, कांदा सगळा घालून घेतला, छानपैकी थोडंसं असं दाबून घेतलं, त्यावरती तुपाची हे सोडलेली धार सोडलेली आहे। प्रत्येक लेअरला आहे ना ती तुपाची धार सोडून घ्यायची कंपल्सरी, म्हणजे खूप छान असं टेस्टी बनतं। आता इथे एक लोखंडी तवा ठेवला आणि गॅस एकदम स्लो वरती ठेवलेला आहे। यावरती हा आपण टोप ठेवून द्यायचा आहे, त्यावरती काहीतरी वजन ठेवायचे। इथे मी कढई भरून पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही कोणताही टोप त्यावरती पाण्याचा भरून ठेवला तरी चालू शकतं, किंवा काही वजन असेल तर तेही ठेवू शकतं। आता इथं मी पीठ शिल्लक होतं तर त्याचा आपण दम देण्यासाठी साईडनं असं लावून घेऊया, म्हणजे एक छान असा दम बसतो बिर्याणीला। बघा चांगलं असं पॅक करून घ्यायचे, दोन्ही जे ताट आणि खालचा टोप असतो तो पॅक झाला पाहिजे, हवा बाहेर जाता कामा नये, आणि स्लो गॅसवरती 1 तासासाठी कंप्लीट ठेवून द्यायचंय। आता इथे बघू शकता रात्री मला 3 वाजले होते बिर्याणी बनवण्यासाठी, आणि आता सकाळी बघितलं मी रात्री काही पसारा आवरला नव्हता आणि बिर्याणी तशीच बंद केली आहे। 2:10ला घातली होती, 3:10ला मी बंद केली आणि तसंच जाऊन झोपले होते। तर आता मी पहिलं कट्टा आवरून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला की आपली बिर्याणी कशी तयार झालेली, आणि छानपैकी 5-6 तास बिर्याणी ती मुरलेली। जेवढी बिर्याणी छान मुरते ना तेवढी खूप छान टेस्टी लागते। चला तर आता मी भांड्यांचा पसारा सगळा आवरून घेतलेला आहे, कट्टा साफ करून घेतलाय। आता आपण आपल्या बिर्याणीकडे वळूया। आता मी थोडंसं फ्रेश होते आणि मग आपण बघूया की बिर्याणी कशी झालेली, आणि त्याबरोबर आपण रायता करणार आहे, तो पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा करणार आहे। चला तर आता आपण बिर्याणी ओपन करूया। आता हे पाणी बाजूला करून ठेवते आणि त्याला जे साईडला पीठ लावलं होतं ते आपण काढून घेऊया। कडक झाला असेल तर सुरीच्या साहाय्याने आपण काढू शकतो, किंवा मग जर निघत असेल तर असं हाताने पण काढू शकतो। बिर्याणी जेवढी चांगली मुरली जाईल ना तेवढी छान टेस्टी बनते, त्यामुळे शक्यतो बिर्याणी ते रात्रीची बनवून ठेवली ना आणि सकाळी जर खायची असेल म्हणजे दुसऱ्या दिवशी तर खूप छान टेस्टी बनते, किंवा मग 3-4 तास तरी मुरत ठेवली पाहिजे अशी, मग ती खायला खूप टेस्टी बनते। आता कमीत कमी रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 8-9 वाजेपर्यंत चांगली बिर्याणी आहे ती मुरलेली आहे। तर बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान अशी दिसते। खोलल्यानंतर एक छान असा खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये बिर्याणीचा, आणि खूप अशी टेस्टी झालेली आहे। चला मंडळी आता आपण मिक्स करून घेऊया बिर्याणी। बघा काय अप्रतिम अशी दिसते, आणि तुम्ही तांदूळ तो राईस बघू शकता, म्हणजे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि चिकन पण छानपैकी शिजलेला आहे। एक प्रत्येक तांदळाचा दाना आहे तो असा एकदम सुट्टा सुट्टा मोकळा आहे, अजिबात तुटलेला नाहीये। हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि लगेच सर्व करायचे आहे। बघा काय अप्रतिम अशी बिर्याणी दिसते, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना। मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीची बिर्याणी, आणि ही रेसिपी जर इथपर्यंत तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपली दुसरी पण बिर्याणीची रेसिपी मी संगीता सोमी किचन वरती अपलोड केली, तीही तुम्ही पाहू शकता। चला तर आता मंडळी आपण ही सर्व करून घेऊया। तर त्यासाठी आपण एक रायता बनवूया झटपट। जर आपल्याला काकडी वगैरे गाजर शिल्लक नसेल तर अशा पद्धतीचा फक्त कांद्याचा एक रायता तुम्ही बनवू शकता, आणि एकदम सोपा आहे, झटपट तयार होतो। अशा पद्धतीने मी कांदा आहे तो कट करून घेतलेला आहे। कांदा कट करून झाला ना की प्रत्येक ती स्लाइस आहे ती मोकळी करून घ्यायची, जशी आपण भज्यांसाठी घेतो ना सेम तशी करून घ्यायची आहे। आता हा एकदम बारीक केलेला आहे आणि आपण आता मोकळा करून घेऊया। एका बाउल मध्ये घेतलेला आहे। हा कांदा तुम्ही एकदम कट करून ठेवू शकता, फक्त तुम्ही जेव्हा बनवत असाल त्यावेळेस जेवढा लागेल तेवढाच तुम्ही याचा रायता बनवायला घ्या। त्यानंतर मी इथं घट्ट असं दही 1 वाटी घालून घेतलेलं आहे, त्यावरती चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची, चाट मसाला, आणि जे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट येतं ते थोडंसं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम झटपट असा आपला इझिली रायता आहे तो तयार होतो। याच्यासाठी जास्त कशाची गरज लागत नाही साहित्याची।
हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण जेव्हा तुम्ही खायला घ्याल त्यावेळेस हा बनवायचा, नाहीतर काय होतं याला पाणी सुटलं जातं दह्याला आणि मग कांद्यालाही पाणी सुटतं आणि मग जसं तुम्ही जास्त वेळ ठेवाल तर ते पाणी पाणी होत जातं. तर जेव्हा खायचंय त्या टायमिंगला तुम्ही बनवू शकता. कांदा फक्त कट करून ठेवून द्यायचा आहे. आता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण बिर्याणी आहे ती सर्व करून घेणार. बघा अप्रतिम असा आपला हा रायता तयार होतो. तुम्ही नेहमीच जर फक्त काकडी गाजर आणि याचा रायता बनवत असाल तर अशा पद्धतीचा एकदा कांद्याचा रायता बनवून बघा. हाही खूप टेस्टी बनतो. चला तर आता बिर्याणी सर्व करून झालेली आहे. अप्रतिम अशी बिर्याणी झालेली आहे आणि चवीला खूप टेस्टी बनते. मंडळी अशा पद्धतीची बिर्याणी नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मी तर टेस्ट करून बघते कशी झालेली ते तुम्ही पण नक्की बनवा. आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर आकाड स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.